चहाच्या टपरीवरची संध्याकाळ, हातात चहाचा कप आणि दुरून कुठून तरी रेडिओवर गाणं ऐकू येतं, चलते चलते हमें कोई मिल गया था. नाही, हा माझ्या आयुष्यातला प्रसंग नाहीये, हा प्रत्येक चहाप्रेमीच्या आयुष्यात कधीतरी घडलेला प्रसंग आहे. पण या चित्रपटाचा म्हणजेच पाकीजाचा इतिहास पाहिल्यावर आपल्याला काही प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. म्हणजेच पाकीजा बनायला 14 वर्ष का लागली? बरं, चित्रपटाला इतकी वर्ष होऊनही हा चित्रपट बनवण्याचा अट्टहास का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीना कुमारीने या चित्रपटानंतर दुसऱ्या कुठल्याच चित्रपटात काम का केलं नाही? नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट पडद्यामागची या सदरात मी नयन सप्रे आपलं स्वागत करतो. रसिको, आज आपण पाकीजा या चित्रपटाच्या पडद्यामागची गोष्ट पाहणार आहोत. मुळात लेखक दिग्दर्शक कमाल अमरोही यांना पाकीजा हा चित्रपट बनवावंसं का वाटलं आणि जेव्हा ते पाकीजा बनवत होते तेव्हा त्यांच्या मनात कुठली चीड होती हे आज आपण पाहूया. कमाल अमरोही यांनी मीना कुमारीशी खूप आधी लग्न केलं होतं. त्यावेळेस मीना कुमारी फक्त एक अभिनेत्री होती. लग्न झाल्यानंतर हळूहळू मीना कुमारीला एक चित्रपट मिळत गेले आणि ती स्टार झाली. या सगळ्यात कमाल अमरोही हे दिग्दर्शक म्हणून एवढे नावारूपाला आले नव्हते. 1949 साली आलेला महल हा अमरोहींचा सर्वात मोठा चित्रपट. त्यानंतर अमरोही बॉलिवूडला कुठलाही चांगला चित्रपट देऊ शकले नव्हते आणि इकडे मीना कुमारी यशाच्या शिखरावर पोहोचली होती. एकदा दिग्दर्शक मेहबूब खान ज्यांनी मदर इंडिया बनवला त्यांनी ताज हॉटेलमध्ये एक जंगी पार्टी दिली होती. तिथे हॉलिवूडचे मोठे दिग्दर्शक सेसिल बी डिमेल हे सुद्धा आले होते. हॉटेलमध्ये मीना कुमारी आणि कमल अमरोही पोहोचले तेव्हा मेहबूब खान यांनी मीना कुमारीची आणि कमाल अमरोही यांची ओळख त्यांच्याशी करून दिली. त्यावेळी ते म्हणाले की मीट इंडियाज ग्रेटेस्ट ॲक्ट्रेस ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी अँड ही इज हर हजबंड. हे ऐकल्यावर कमाल अमरोही यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. पण एवढ्या मोठ्या दिग्दर्शकासमोर मेहबूब खान यांच्याशी भांडण करणं काही त्यांना पटलं नाही, म्हणून ते तिथून निघून गेले. पण मेहबूब खानने बोललेले ते शब्द त्यांच्या डोक्यात कायमचे होते. काही दिवसांनी कमाल यांनी स्त्री व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवून मेलोड्रामा टाळून एक चित्रपट लिहिला, तो म्हणजे पाकीजा. म्हणजे पाकीजा हा कमल अमरोही यांनी मी मदर इंडियासारखा मेलोड्रामॅटिक सीन टाळूनही स्त्री व्यक्तिरेखेला समोर ठेवून एक चांगला चित्रपट करू शकतो हे मेहबूब खान यांना दाखवून द्यायचं होतं, म्हणून लिहिला होता. पाकीजा चित्रपटात लागलेल्या सर्व स्टॅटिक फ्रेम्स आणि इन्ही लोगोने या गाण्यासाठी बांधलेला खूप महागडा सेट हे सर्व अमरोही यांनी मदर इंडिया काढणाऱ्या मेहबूब खान यांना दिलेलं उत्तर होतं. आता पाकीजा बनायला 14 वर्ष लागली, कारण वेगवेगळ्या कारणांमुळे हा चित्रपट अडचणीत येत होता आणि त्याचं शूटिंग थांबत होतं. आता यात काही भावनिक कारणं होती, काही तांत्रिक कारणं होती आणि काही प्रमाणात कमाल अमरोहींचा अट्टहास कारणीभूत होता. मदर इंडिया एक माइलस्टोन ठरला होता. त्यापेक्षा काहीतरी भव्य दिव्य असावं आणि मदर इंडियापेक्षा अपग्रेडेड असावं असं कमाल अमरोहींना वाटणं स्वाभाविक होतं. आधी जेव्हा चित्रपट शूट करायला घेतला तेव्हा त्यांनी जवळपास महिनाभर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये शूट केलं. पण नंतर बॉलिवूडमध्ये हवा सुरू झाली ती रंगीत चित्रपटाची. मोठ्या बॅनरचे चित्रपट रंगीत बनायला लागले होते. त्यामुळे कमाल अमरोहींनी ठरवलं की हा चित्रपट रंगीत करायचा आणि यासाठी सिनेमास्कोप फ्रेम वापरायची. परत 1 महिना केलेलं संपूर्ण ब्लॅक अँड व्हाईट शूट कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आलं आणि सर्व पुन्हा शूट करण्यात आलं. दुसरा मुद्दा हा की जुन्या जमान्यातील दृश्य दाखवायचं म्हणजे मागे लागलेले सर्व दिवे हे पेटवण्यात यायचे. चित्रपटात लाईटचा वापर करण्यात आला असला तरी फ्रेमला फील यावा याकरता जुन्या जमान्यातील दिवे सेटवर आणण्यात आले होते आणि चित्रीकरणात एक टेक झाल्यानंतर तालमीसाठी मध्ये थोडा वेळ असायचा, त्यावेळी ते दिवे विझवण्यात यायचे आणि टेकच्या वेळी ते पुन्हा लावण्यात यायचे. हे काम करण्यासाठी एकूण 20 स्पॉट बॉईज ठेवण्यात आले होते आणि ते दिवे लावण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागत असायची. त्यामुळे जेव्हा टेक असेल तेव्हा 15-20 मिनिटं आणि टेक झाल्यानंतर पुन्हा 15-20 मिनिटं.
पाकीजा बनायला एवढे दिवस लागण्याचं हेही एक कारण असू शकतं. मुद्दा तिसरा म्हणजे एकाएकी शूटिंगचं ठप्प होणं. चित्रपट हळूहळू बनत होता. जेव्हा चित्रपट लिहिला गेला तेव्हा नायक म्हणून अशोक कुमार यांना घेण्यात आलं होतं. अशोक कुमार यांनी चित्रपटातला नायक करायला नाही म्हटलं असतानाही कमाल अमरोहींच्या हट्टाने अशोक कुमार तयार झाले. पण नायकाचे सीन लागले आणि कमाल अमरोहींच्या लक्षात आलं की अशोक कुमार या रोलसाठी शोभणार नाहीत. मग अमरोहींचा नायक शोधण्याचा प्रवास सुरू झाला. काही दिवस शोधल्यावर एक पत्रकार परिषद घेऊन कमाल अमरोहींनी जाहीर केलं की धर्मेंद्र हा या सिनेमाचा नायक असेल. काही दिवसांनी मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांचं अफेअर असल्याचं प्रकरण समोर आलं आणि कमाल अमरोही यांनी चिडून चित्रपटाला ब्रेक लावला. त्यानंतर मीना कुमारी आणि अमरोही वेगवेगळे राहू लागले. 3 ते 4 वर्षानंतर मीना कुमारीला लिव्हर सिरोसिस झाला होता. त्यामुळे काही दिवसात मीना कुमारी मरणार आहे हे निश्चित होतं. एकदा अभिनेत्री नर्गिस आणि अभिनेते सुनील दत्त यांना मीना कुमारीने सांगितलं की मला पाकीजा हा चित्रपट पूर्ण करायचा आहे आणि हीच तिची शेवटची इच्छा आहे. नर्गिस आणि सुनील दत्त यांचे अमरोहींसोबतचे खूप चांगले संबंध होते. त्यामुळे मीना कुमारीची इच्छा अमरोहींना नर्गिस आणि सुनील दत्त यांनी सांगितली आणि अमरोही तयार झाले आणि 3-4 वर्षानंतर चित्रपटाचं शूट परत सुरू झालं. पाकीजाचं चित्रीकरण तर सुरू होतं पण चित्रपटाला नायक नव्हता. आता इतके दिवस चित्रपट बंद असल्याने बाकी नायकांनीही अमरोहींकडे पाठ फिरवली होती. मग मीना कुमारीने राजकुमारला फोन केला. मीना कुमारीच्या एका फोनवर हजर झाला. या सगळ्यात कमाल अमरोहीने नायकाच्या व्यक्तिरेखेत वाढ करायला सुरुवात केली. पुढे मीना कुमारी आजाराने एवढी थकली की तिला एक सीन करणंही अवघड होऊ लागलं. म्हणूनच त्या ठिकाणी तिचा बॉडी डबल वापरण्यात येऊ लागला. पाकीजाचा जगप्रसिद्ध डायलॉग आपके पाव बहुत खूबसूरत है, इन्हें जमीन पर मत रखिएगा महले हो जाएंगे या डायलॉगच्या वेळी गाडीत झोपलेली मीना कुमारी नसून तिचा बॉडी डबल आहे. हे सगळं करत करत अमरोहीने सिनेमा पूर्ण केला. मुळात अमरोहीला सिनेमा पूर्ण करण्याचं फक्त एकच कारण म्हणजेच मीना कुमारी उरली होती. कारण मदर इंडियाच्या वेळी कमाल यांना मीना कुमारीला नर्गिसपेक्षाही मोठी अभिनेत्री बनवायचं होतं. पण त्याच नर्गिसने चित्रपटातून संन्यास घेऊनही 10 वर्ष उलटली होती. ज्याला दाखवण्यासाठी कमाल अमरोही यांनी सिनेमा लिहिला होता ते म्हणजे मेहबूब खान हेही जग सोडून गेले होते. या सगळ्या गोष्टींनंतरही कमाल अमरोहीने फक्त मीना कुमारीसाठी हा चित्रपट पूर्ण केला आणि चित्रपट 4 फेब्रुवारी 1972ला रिलीज झाला. पहिला आठवडा माउथ पब्लिसिटीमध्ये गेला पण दुसऱ्या आठवड्यात चित्रपटगृहात गर्दी दिसू लागली. बॉक्स ऑफिसवर चित्रपट जसा जसा चालत होता तसतसा मीना कुमारीचा अंत जवळ येत होता. मीना कुमारीच्या अंगातली शक्ती तशी तशी कमी होत होती. शेवटी 31 मार्च 1972ला सेंट एलिझाबेथ नर्सिंग होममध्ये मीना कुमारीने सुखाने अखेरचा श्वास घेतला. कारण तिची शेवटची इच्छा पूर्ण झाली होती आणि अमरोही सुद्धा सुखावला कारण त्याने मीना कुमारीला घेऊनच हा चित्रपट पूर्ण केला होता.